आपली कामगिरी पूर्ण करून बाहेर यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे। 4 ओव्हरचं 2 सेमीफायनल आणि एक मेगा फायनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्रमुख मान्यवरांची उपस्थिती सुद्धा थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यासाठी आपल्याला सर्व फायनलचा सामना झाल्याच्या नंतर सुद्धा छोटासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर बक्षीस वितरण होईल। तर त्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ हवा आहे। त्यासाठी लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचांना सुद्धा विनंती असेल की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। पाहायला गेलं समोर मैदानामध्ये आदर्श मित्रमंडळ साखरवाडी संघाकडून 2 सलामीचे फलंदाज एक सागर पवार आणि त्यांच्या सोबत त्यांचे नेहमीचे साथीदार डॅनी मसुगडे नेहमीप्रमाणे आपल्या संघासाठी ओपन करताना पाहायला मिळतात। जंगलवाडी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत आकाश मोहिते। चेंडू जातोय सरळ निघून सीमा पार। डॅनी यांच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार। पहिल्या चेंडूवरती थँक्यू डॅनी यांना चकवलं होतं। थँक्यू निलेश सर। अगदी हनुमंतरावजी आपण पाहतोय थोडंसं मार्गदर्शन करतील करंजोची टीमला, कारण की त्यांचा देखील खेळ चांगला राहिला परंतु त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड होता आलं नाहीये। त्यांना देखील खेळ आवडला, त्यांना थोडंसं मार्गदर्शन हनुमंतरावजी यांच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळेल। सर्व माझ्या प्रिय तमाम करजोशी क्रिकेट क्लब सर्वांचं अभिनंदन। तुम्ही खूप छान खेळला। हजारों मंजिलें होंगी, हजारों कारवां होंगे, निगाहें आपको ढूंढेगी, न जाने आप कहाँ होंगे। मार दो आगे से छक्का। धन्यवाद। अगदी अडचणी येतील, संकट येतील परंतु मागे हटू नका असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये निलेश सरांसमवेत। धन्यवाद सर। नक्कीच एक विश्वास दिलाय कर्जोशी 11 संघाला। एक हितचिंतक आहेत, ज्याच्या वेळी कर्जोशी संघ या मैदानावर असतो त्यावेळी एक मार्गदर्शक म्हणून सर नेहमीच उपस्थित असतात। कौतुक करावं तेवढं त्यांचं देखील करा चांगलं। आता मात्र सागर यांच्या बॅटमधून आलाय फटका जातोय सरळ सीमारेषे बाहेर, येतोय खणखणीत दणदणीत विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी। षटकार। कालच्या दिवसामध्ये देखील सागर यांची बॅट चांगली तळपली होती, भन्नाट फॉर्म मध्ये सागर। आकाश मोहिते आता मात्र आयकॉनिक खेळाडू पाहायला मिळते पाटण तालुक्यातील। पुन्हा एकदा दुसरा आयकॉनिक खेळाडू, त्याच्यावर आक्रमण करताय सागर। येतोय षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये। पुढचा चेंडू आकाश यांचा सामना करतील सागर। पुन्हा एकदा तेच क्षेत्र, तोच फटका, तीच दिशा, चेंडूला धाडलाय सीमारेषे बाहेर। षटकार। चॅम्पियन्स ट्रॉफी दुसरा सेमीफायनलचा थरार थोड्याच वेळात पाहायला मिळेल आपल्याला। जाना 11 कर्जोशी वर्सेस भैरवनाथ 11 विरेवाडी। दोन्ही संघांनी सज्ज व्हायचा आहे दुसरा सेमीफायनलचा मुकाबला। थरार पाहायला मिळेल या
हॅलो वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक शुभम साळुंके आणि त्यांच्या समोर आता डॅनी एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा. सुंदर जाना 11 संघाचा एक उत्कृष्ट जनहित मी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू शुभम यांचा पहिला चेंडू निश्चितच पहिला झटका लागलोय. दडपण राहील आता मात्र साखरवाडी संघासमोर. आनंद आयकॉन खेळाडू साखरवाडी संघाकडून शुभम यांचा पुढचा चेंडू हलक्याच्या हाताने ढकलून काढलाय. स्लिपच्या दिशेने एक धाव मात्र मिळते आनंद आणि साखरवाडी संघाला. शुभम साळुंके पाहायला गेलं तर या संघाची भिंत आहे, या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि ते दाखवून दिले शुभम यांनी पहिल्या चेंडूवरती. डॅनी यांना माघारी पाठवून पहिला झटका दिला होता शुभम यांनी डॅनी यांना. सुंदर फटका सागर यांच्या बॅटमॅन स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु एकच धाव. हॅलो लागोपाठ महत्वाचा असा दुसरा झटका आदर्श मित्रमंडळ साखरवाडी या संघाला लागलेला आहे. आनंद कदम मॅन फ्रॉम गांबुडीवाडी माघारी परतताना आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. सागर केंजडे नवीन फलंदाज. सुंदर असा फटका, परंतु लेगस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांच्या दोन्ही हातावरती आणि गोलंदाजाला दंडित करत असताना एक व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या वाढत असताना आता मात्र खाली आपण नॉन सेकंडला पाहतोय सागर पवार. आता मात्र सागर पवार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. सेमीफायनलचा असा महत्वाचा सामना आहे आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये दोन मुख्य खेळाडू बाद झाले असताना आपल्याला स्वतःला जबाबदारी घ्यावी लागेल आता आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा दंडित करत असताना गोलंदाज शुभम साळुंकेला व्हाईट बॉल. आता मात्र ऑप्शन पूर्ण बाहेर. चेंडू टाकला होता आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
शुभम जाधव. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, त्या दरम्यान आयकॉन झेल पूर्ण करतोय. आता मात्र पुन्हा एकदा अजून एक झटका टीम साखरवाडी संघाला लागला जातोय. आता संघ अडचणीमध्ये आणि याच अडचणीमध्ये आपण पाहतो स्वप्नील तोडकरला मात्र प्रमोट केलंय, कारण की तो अडचणींना दूर ठेवून विजयाच्या दिशेने पावलं टाकत असतो. तो स्वप्नील तोडकर मैदानाच्या आतमध्ये देखील आलाय. जबाबदारी आता सागर पवार आणि स्वप्नील तोडकर वरती आली आहे आणि ही जबाबदारी आता पार पाडावी लागेल. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 21 धावा आणि आतापर्यंत 3 विकेट्स म्हणजे सागर केंचे, आनंद कदम आणि ज्ञानेश्वर मसुगडे यांना मात्र आउट करण्यात यश आलंय. शुभमच्या गोलंदाजीमध्ये 3 विकेट प्राप्त केलेत आपल्या स्पेल मधील. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असणार आहे आणि सह्याद्री क्रिकेट आशियाचा हिरा आहे आणि आज तो मात्र या खाणीमधून सापडला जातोय. अगदी मात्र खान पाहतोय आपण जाना 11 जंगलवाडी संघ आज मात्र संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट आयकॉन वरती हावी होतोय, भारी पडतोय. मागील मॅच मध्ये देखील शुभमची कामगिरी चांगली होती आणि या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी पाहायला मिळते. आता नवीन बॅटर स्वप्नीलच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी टीम साखरवाडी संघाचा रोशन आलाय. दोन ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 21 रन, 4 विकेट लॉस. आता मात्र विनोद सर बॉलिंग ट्रॅक वरती आलेत, काउंट करतायत, स्टेप पावलं मात्र मोजली जात आहेत. विनोद सरांच्या माध्यमातून चुका नाही झाल्या पाहिजेत, कारण की मॅच मोठे आहे, स्पर्धा मोठे आहे आणि या स्पर्धेमध्ये या छोट्या छोट्या चुकांना मान्यता नसेल. चुकांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय नुकसानाला सामोरं देखील जावं लागेल. या कारणास्तव चुका केल्या जाणार नाहीयेत, कारण की विनोद सरांजवळ देखील अनुभव आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर पवार, ज्यानं मात्र भूतकाळामध्ये क्रिकेट गाजवले. क्रिकेटला आपण पाहतोय अगदी आपल्या फटका आलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असेल परंतु गॅप देखील आहे. येतोय चेंडू 7 धाव्यांसाठी मॅक्सिमम. जर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला ठराविक अंतराने साखरवाडी संघाचे विकेट बाद होत असताना एका बाजूला तळ ठोकून उभा आहे तो सागर पवार आणि तो सागर पवार पुन्हा एकदा दाखवून देतो, जसं आपण आता म्हटल्याप्रमाणे की भूतकाळात हिरा होता सागर पवार, परंतु त्यांना आता पुन्हा एकदा पुनरागमन केले असं म्हणावं लागेल. कारण आता जी फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, असं वाटायला लागलं पूर्वीचा सागर पवार या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. आणि निश्चितच त्याला ती कामगिरी करावी लागेल संघासाठी, कारण सेमीफायनलचा महत्वाचा सामना आहे. जर हा सामना तुम्ही जिंकताय तर तुम्ही नक्कीच मेगा फायनल साठी पात्र ठरणार आहात. आणि ठराविक अंतराने प्रामुख्याने मुख्य खेळाडू बाद झाले असताना सागर पवार मात्र एका बाजूने किल्ला लढवतोय आपल्या संघासाठी आणि त्याला आज लढवावा लागेल. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल घडवत असताना जंगलवाडी संघ आणि या अगोदरच्या षटकामध्ये शुभमने तब्बल 4 गडी बाद केले. स्पीडअप घ्यायचा आहे जंगलवाडी संघ. पहा पुन्हा आणि ठराव
विकेट 5 गडी बाद झालेत साखरवाडी संघाचे. तदनंतर यानंतरचा होणारा सेमीफायनल दुसरा भैरवनाथ 11 विरेवाडी विपक्ष जाना 11 इंजळवाडी या दोन तगड्या संघामध्ये होईल. फटका चांगला आहे, लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय फटका. एक धाव पूर्ण, दुसरी होईल का? आणि हो, दुसरी होते. 2 धाव पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचते 29च्या घरामध्ये. थोडस जकडून ठेवण्यात यशस्वी ठरलाय तो जंगलवाडी संघ. 6 फलंदाज माघारी परतलेत साखरवाडी संघाचे. विनोद गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतात. विनोद, रोशन आणि अमर. यार पद्धतीचा चेंडू सुरेख खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण, दुसरीला थांबवलंय अमर यांनी. रोशन यांना 1 धाव मिळेल या चेंडूवरती. चांगलं प्रदर्शन शुभम यांचे देखील या अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट घेतलेला आहे शुभम यांनी. काय गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजीच्या फॉर्म मध्ये शुभम सातत्यानं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. शुभम त्याच प्रत्युत्तर पाठीमागच्या षटकामध्ये पाहायला मिळालंय आपल्याला. विनोद यांच्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. हा क्षेत्ररक्षक या संघासाठी खास आहे. एक भिंत आहे नक्कीच म्हणावी लागेल जाना 11 संघाची. विजय साळुंके, चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय याच्याकडून. कोणती चूक करत नाही. रोशन माघारी परत आहेत. 7वा झटका लागतोय साखरवाडी संघाला. 3रा झेल विजय यांनी घेतला. एकदा जोरदार टाळ्या विजयांच्यासाठी होऊन जाऊ द्या. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल विजयांचं. गोलंदाजी मार्कावरती समोर मात्र आपण पाहतोय विलास देखील आलाय. रोशनच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी विलास. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय बॅटर अमर. शेवटची ओव्हर आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त 30 आणि आपल्या जवळ 3 गडी शिल्लक आहेत. म्हणजे 3 विकेट्स अजून आहेत टीम साखरवाडी संघाजवळ. करूया सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. शेवटच्या ओव्हर मधील पहिला चेंडू. चेंडू हवेमध्ये अगदी विजयने झेल पकडले. विजय जवळ चेंडू गेला तर तो कधीच सुटणार नाहीये. 4थी झेल मात्र विजय पूर्ण करतोय आणि एक सर्वोत्कृष्ट योगदान देतोय. कारण की तो गोलंदाजी करत नाही, फलंदाजी करत नाही, परंतु क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तो टीम मध्ये ऍड केलंय त्याला आणि त्यामुळे देखील तो कमी पडत नाहीये. असा विजय आपण पाहतोय. आठ विकेट लॉस. 2 गडी अजून देखील शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ आहे. स्लोवर बाउन्सर आपणास पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती विकेट. तसं ठीक आहे. दांड्या गोल म्हणजे आता फक्त 1 गडी शिल्लक असेल. ऑन हॅट्रिक वरती आपणास प्रकाश गुरव देखील पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम सावरगर संघाचा खेळाडू आज मात्र चॉईस प्लेअर म्हणून कामगिरी करतोय टीम जाना 11 जंगलवाडी संघाकडून. टीम मात्र पावलं टाकते फायनलच्या दिशेने या ट्रॉफी वरती नाव कोरण्यासाठी. कारण की ही ट्रॉफी वर्षभर चर्चेत राहणार आहे, सगळ्यांच्या दिमागामध्ये फिट राहणार आहे. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण पाहतोय महासंग्राम आणि या महासंग्राम मधील पहिली मॅच सेमीफायनलची.
हा शेवटचा गडी आहे, म्हणजेच लास्ट विकेट्स टीम साखरवाडी संघ ऑन हॅट्रिक वरती. अगदी मात्र आपण पाहतोय गोलंदाज प्रकाश गुरव या स्पर्धेमधील पहिला ऑलआउट जमा केला जाऊ शकतो का हे देखील पाहावं लागेल. सिंगल रन आले याच्यावरती, म्हणजे हॅट्रिक तर पूर्ण होत नाहीये परंतु एक सिंगल रनने धावफलक पुढे तर जातोय, 31 वरती जाऊन पोहोचतोय. यानंतर होणारी मॅच केंजरवाडी विपक्ष यजमान टीम विरेवाडी. आपण देखील यायचं दोन्ही संघाचे संघ कर्णधार आपण पाहतोय. टॉस का बॉस मध्ये टॉस केला जाईल, तदनंतर फायनल मॅचचा टॉस हा खेळपट्टीवरती केला जाणार आहे याची देखील नोंद घ्यायची. दोन टीम्स असतील ज्या लाईनअपने मात्र खेळपट्टीवरती येतील, प्रमुख मान्यवर असतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अगदी टॉस केला जाईल, फोटोशूट केला जाईल आणि तदनंतर आपण फायनल मॅचला देखील सुरुवात करणार आहोत याची देखील नोंद घ्या. तोपर्यंत सेकंड सेमीफायनल मॅचचा टॉस आपण टॉस का बॉस मध्येच देखील करतोय. 3 चेंडू पूर्ण झाले, चौथा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय विलास कदम लेफ्ट हँड बॅटर. तीन चेंडू पूर्ण झाले, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूवरती 1 विकेट गमावली तर ऑल आउट, 3 चेंडूवरती धावा असल्या तर थोडासा सन्मानजनक स्कोर. हा वाईड आहे, अगदी आपण पाहतोय पंच आमच्या जवळ आले आणि वाईड घोषित केला जातोय. वाईड निश्चित धाव फलक 32 वरती, 32 रन, 9 विकेट लॉस. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय विरेवाडी विपक्ष टीम केंजरवाडी संघ. या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस का बॉस मध्ये. हा फुल टॉस चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवला, थोडीशी वाट पाहतोय, चेंडू 1 बाउन्स स्पीड करतोय. कधी कधी वाट पाहत असताना वाट देखील लागते आणि कधी कधी वाट पाहत असताना चांगल्या गोष्टी देखील घडतात. म्हणजे पेशन्स संयम ठेवताना आपण पाहतोय चांगल्या देखील गोष्टी घडल्या जातात. इथे मात्र वाट पाहिली, चेंडू 1 बाउन्स स्पीड केला आणि त्यानंतर आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक. चौतीस धावा होते, आता मात्र 35 आणि अगदी ही देखील पूर्ण केली जाते म्हणजे 36 धावा. या 2 धावेने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडू पूर्ण झाले तर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 36 धावा. बॅटर आउट म्हणजेच धाव कोणतीही नसेल, ओव्हर संपते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जातोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 रन, 37 टू विन असेल टीम जाना 11 जंगलवाडी संघासाठी. थोडंसं स्पीडअप घ्या. पनवेल विभाग यांचा या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली त्याबद्दल विजय साळुंखेच्या लॉंग ऑन वरच्या 3 कॅचेसला आपण 4 कॅचेसला आपण पाहतोय सागर पवार सर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. अगदी तू आलास तरी चालेल लगेच. आणि कॅमेरामन देखील आपण फोकस करायचं मुख्य व्यासपीठाकडे. धन्यवाद. विजय केला जातोय मान्यवरांचा. विरेवाडी कर्णधार आणि केंजरवाडी कर्णधार. थँक्यू. विजयच्या आपण पाहतो लॉंग ऑन वरच्या 4 कॅचेस साठी सागर पवार सर यांच्या माध्यमातून अगदी 500 रुपयांचं प्राइज झालंय. सागर पवार सर यांच्या शुभ हस्ते 500 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. अगदी मुख्य व्यासपीठापाशी आपण पाहतोय कॅमेरामन फोकस करायचंय टॉस का बॉस मध्ये. विजयच्या 4 कॅचेस साठी आपण पाहतोय सागर पवार सर दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज झालंय. कॅमेरामन विनंती असेल टॉस का बॉस कडे फोकस करायचंय.
विजय साळुंके जाना 11 जंगलवाडी संघाचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कामगिरी चांगली गेले कामगिरीचं फळ भेटले अभिनंदन विजय वळ्या टॉस का बॉस मध्ये टॉस कडे दुसरा सेमीफायनलचा सामना विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मान्य श्री संतोष जाधव विरेवाडी गावचे सुपुत्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय टॉस केला जातोय टेल आणि टेल केंजळवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे गणेश आपल्या सोबत आहेत केंजळवाडी संघाचे कर्णधार कालचा दिवस एकंदरीत सुखद राहिलाय चांगला राहिलाय गणेश यांच्यासाठी आणि केंजळवाडी संघासाठी दोन आयकॉन खेळाडू पाहायला गेलं तर राजू कुराडे सर असतील अतुल भालेकर सर असतील निश्चितच या दोन आयकॉन खेळाडूंचा देखील खेळ चांगला राहिलाय काय वाटतं एकूण कालच्या दिवसाबद्दल आणि दुसरा सेमीफायनलचा सामना आहे समोर विरेवाडी संघ आयोजक स्वतः संघ आहे काय सांगाल प्रथम तर आम्ही फलंदाजी करू आणि कालचा बोला तर आमचा कालचा परफॉर्मन्स खूप चांगला होता नक्कीच तोच आम्ही आज कंटिन्यू ठेवू आणि आजचा परफॉर्मन्स पाहिला तर अपोजिट टीम जे आपले आयोजक आहेत विरोधी टीम खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि चांगल्या जोशमध्ये आहेत नक्कीच आम्ही त्यांना चांगलं मोठं आव्हान देऊ आणि फायनलमध्ये जाण्यासाठी आम्ही पण काहीतरी प्रयत्न करू खूप सारे फलंदाजीचा निर्णय घेतलाय फायनल जाण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करू कालचा दिवस आजचा दिवस एकूण स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय सांगाल गणेश नक्कीच नक्कीच आपण मागील 2 महिन्यापासून हा स्पर्धेचा वाट बघत होतो की कधी स्पर्धा चालू होणार आहे कधी 25 तारीख येते 26 तारीख येते सर्वांनी सुट्ट्यांचं आयोजन गावावरून प्लेयर्स आलेत आयकॉन प्लेयर्स आलेत खूप चांगलं आयोजन झालंय विरावडी संघाकडून नक्कीच सतीश सर शुभम सर रवी सर पूर्ण टीम विरेवाडी खूप चांगलं आयोजन केलेलं आहे नक्कीच पुढल्या वर्षी पण तुम्ही हेच करा लास्ट वर्षी जे आयोजन केलं त्याच्यापेक्षा आज ह्या वर्षी झाले पुढल्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं होईल धन्यवाद धन्यवाद गणेश नक्कीच आपल्या या 2 शब्दाबद्दल मी आयोजक वर्गाकडून आपलं आभार व्यक्त करतो नाणेफेकीचा कौल जिंकलाय सतीश केंजळवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय गोलंदाजी करावी लागेल क्षेत्ररक्षण करावे लागेल काय स्ट्रॅटेजी असेल आणि आजचा दिवस सेमीफायनल गाठले दुसरा सेमीफायनलचा काय सांगाल या आजच्या या प्रवासाबद्दल आणि सेमीफायनल मध्ये तुमचा संघ आलाय शुभेच्छा असतील काय सांगाल सर्वप्रथम केंजळवाडी संघाचं अभिनंदन त्यांनी काल टॉप केलं होतं ग्रुपमध्ये आणि आमच्या टीमचं बोलायचं झालं तर आमचे जे आयकॉन आहेत पृथ्वी आणि विशाल आणि रोहित सोमाडे त्यांनी खूप गेम चांगला त्यांच्यावर आमचे प्लेयर पण चांगले खूप खेळत होते त्यांनाही थँक्यू बोलेल आणि आम्ही कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू कारण त्यांचे आयकॉन पण चांगले आहेत अतुल भालेकर सर असतील राजेश कुराडे सर असतील गेम चांगले होईल नक्कीच धन्यवाद सतीश जाधव सर गणेश सर गेम चांगली होईल सतीश सर म्हटले नक्कीच मजा येईल दुसऱ्या देखील सेमीफायनलला वळ्या समालोचन कक्षामध्ये जोडले जातील आपल्याकडे आकाश काटे सर शॉट चेंडू जर शुभम जबर फेकी केला तर नक्की सीमारेषे बाहेर देखील जाणार याची देखील नोंद घ्या सलग 3 षटकारांसाठी आपण पाहतोय अंकुजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून शुभम साळुंके वरती 500 रुपयांचं प्राइज झालंय आणि आता संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 4 चेंडू पूर्ण 12 धावा आपण पाहतोय सागर केंजळेचा पुरेपूर उपयोग केला जातोय अगदी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइड वरती डीप रिजन मध्ये आपण पाहतोय विलास आहे चेंडू फीड देखील करतोय आणि या चेंडूवरती एक सिंगल रन अगदी एक रॉयल एंट्री आपण पाहतोय ज्यांनी मात्र हे सह्याद्री क्रिकेट आशियन उभं केलं स्थापन केलं अर्थातच या सह्याद्री क्रिकेट आशियनचे संस्थापक मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान पोपटजी कदम नाना सर्वांचे लाडके त्यांचे देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत एक दमदार एंट्री अगदी 10 मिनिटांमध्ये आपण पाहतोय नाना देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अगदी सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल ज्यांची मॅच चालू नाही त्यांनी मात्र व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे नानांच्या आपण पाहतोय स्वागतासाठी
नानांचा देखील आपण पाहतोय स्वागत. अगदी सेकंड सेमीफायनलच्या मॅच पर्यंत नानांची देखील एंट्री या मैदानामध्ये दमदार होणार आहे, याची देखील नोंद सर्वांनी ठेवायची आहे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये बिनबाद. सदतीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकानंतर 14 धावसंख्या सन्मानजनक आहे. निश्चितच मजा येईल या सामन्याला. आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती शुभम. आतापर्यंत एक चौकार षटकार शुभम यांच्या बॅट मधून आलाय. उमेश आयकॉन खेळाडू, पाटण तालुक्यातील एक दुसरं एक मोठं नाव. अठरा चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 37 शुभम स्ट्राईक वरती आलेत. आता मात्र सागर यांनी गोलंदाजीला पाचारण केले ते विलास, एक आयकॉन खेळाडू. कालच्या दिवसामध्ये देखील विलास यांच्याकडून एकदम भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली. पाहूया तीच गोलंदाजी कालच्या दिवसातील आज विलास करतायत का. समोर आयकॉन खेळाडू उमेश. आयकॉन टू आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्लो ओव्हरचा चेंडू. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः फलंदाजांना या गोलंदाजानं वेड लावलं होतं आपल्या स्लो ओव्हर चेंडूने. तीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती विलास. पहिला चेंडू येते निर्धाव. पुन्हा एकदा स्लोवर. आता मात्र बोट फिरतायत चेंडूवरती. पडल्यानंतर चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षक सागर यांच्या हातामध्ये. चेंडू येते निर्धाव. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. उमेश यांना आता मात्र दुसरा आयकॉन खेळाडू विलास उभे करतायत. निश्चितच मजा येईल मित्रांनो. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. दोन आयकॉन खेळाडू, मोठे खेळाडू. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय, अगदी यष्ट्यांच्या वरून जातोय. चेंडू समजू शकले नाहीत उमेश. चेंडू येतोय निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो या गोलंदाजासाठी. या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये संपूर्णपणे साखरवाडी संघासाठी आपले 100% देण्याचा प्रयत्न केला. थोडासा दुखापतग्रस्त झाला, शेवटचा सामना खेळू शकला नाही, परंतु कमबॅक केले. पहिले 3 चेंडू लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. फसवलंय उमेश यांना. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये विलास यांच्याकडून. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला. 4 चेंडू 4 चांगले चेंडू. मात्र बेस्ट ठरलेत विलास 4 चेंडूवरती. आता तरी पुढचे 2 चेंडू कमबॅक करतील का उमेश. सांगतील का मी पण आयकॉन आहे, मी पण बेस्टच आहे. पाहूया पुढचा चेंडू. काय भन्नाट तेज तर्रार चेंडू मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. लागोपाठचा 5वा चेंडू येते निर्धाव. काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. मॅन फ्रॉम गावडेवाडी गावचा आपण पाहतोय खेळाडू. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील एक नाव बसलेला गोलंदाज, ज्याने मात्र शेवटचा चेंडू विलास यांचा. आता मात्र उमेश. रिव्हर्सचा फटका. चेंडू जातोय सरळ निघून सीमा पार. येतोय चौकार. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव. शेवटच्या चेंडूवरती चेंडू चांगला होता, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि सरळ सीमारेषेत बाहेर धाडले चेंडूला. चौकार. चौकाराच्या साह्यानं षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. 12 चेंडू 19 धावा. चेंडू पोहोचवायचा आयोजक वर्ग
कमबॅक केलं होतं. खरंच एक दाद द्यावी लागेल उमेश विलास यांची. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी साखरवाडी संघाला या सामन्यामध्ये कमबॅक केले. विलास यांच्या या षटकाने निश्चितच 12 चेंडू 19 धावा 12 चेंडू. मजा येईल मित्रांनो. पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपण पाहतोय भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री राम सावंत साहेब. सर्वांनी एका गोष्टीकडे लक्ष असू द्या. आपल्या सह्याद्री असोसिएशनचे संस्थापक आणि धोंडीराम काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय पोपटराव कदम नाना यांचे 5 मिनिटात आगमन होणार आहे. तरी फक्त 2 मिनिटांसाठी ते नंतर तुम्हाला सूचना केली जाईल त्या गोष्टीची. सलग 3 षटकारांसाठी 1001 अंकुजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून शुभम साळुंखे वरती प्राइस लागलाय. सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं प्राइस असेल आणि थोड्याच वेळात एक दमदार एंट्री म्हणजे फक्त 5 मिनिटांमध्ये ज्यांनी मात्र हे सह्याद्री असोसिएशन स्थापन केलं अर्थातच मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान पोपटजी कदम नानासाहेब यांचे देखील दमदार एंट्री होणार आहे. चेंडू हवेमध्ये फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट नाहीये. झेल मिस केली जाते आणि या दरम्यान येत आहे 2 धावा. म्हणजे आता या 2 धाव्यावरती रोखलं देखील जाणार आहे. ही ओव्हर आपण पाहतोय रोशनची ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल टीम साखरवाडी संघासाठी. क्षेत्ररक्षण देखील तितकं चांगलं झालं पाहिजे कारण की प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. 100% देतोय. मन लावून खेळतोय. तर प्रत्येकाने हेच एफर्ट दिले तर नक्कीच आपण पाहतोय मॅच ऑन ठेवली जाऊ शकते साखरवाडी संघाच्या माध्यमातून देखील. 11 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज. ही ओव्हर अगदी जशी विलासने गोलंदाजी केली तशीच त्याच्या पावलावरती पावलं टाकत गोलंदाजी करावी लागणार आहे रोशनला देखील. रोशन त्यामध्ये माहीर आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली याची देखील. चेंडू हव्यामध्ये विलास पुन्हा एकदा कॅच ड्रॉप करतोय. शुभमला जीवदान मिळत आहे. कॅच पकडली तर येणारा नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. स्ट्रायकिंग वरती येणारा बॅटर जो मात्र प्रेशर मध्ये असेल आणि प्रेशर मध्ये चेंडू निर्धाव होऊ शकतात. मॅच मध्ये समीकरण बदलू शकतात. होय सलग 2 चेंडू वरती 2 कॅच ड्रॉप केलेत. आता मात्र कॅचेस विन मॅचेस हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू होणार आहे की नाहीये हे देखील पाहावं लागणार आहे. शुभमला जीवदान मिळालंय. शुभम वरती प्राइस देखील लागलाय. सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचा. शुभम प्रयत्न देखील करतोय परंतु थोडासा कमी देखील पडतोय. आता 10 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज असेल. उमेश कोळेकर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शुभम साळुंखे बद्दल बोलायचं म्हटलं तर किती जबाबदारीने खेळ करतोय. मोठा फटका. चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल होणार का? आणि 2 जीवदान शुभमला आणि 3रं जीवदान उमेश कोळेकरला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. शुभम नाही आता जीवदान उमेश कोळेकरांना मिळालं. माफ करा. जीवदान होतच परंतु या जखमेवरती मीठ देखील सोडणारा चौकार देखील आलाय. उमेश कोळेकर आपण पाहतोय मॅच मध्ये थोडेस क्रुशल सिच्युएशन आली त्यामध्ये कॅचेस मात्र ड्रॉप केल्या जातात कारण की स्पर्धा मोठी आहे. दडपण तितकंच साफ दिसतंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली येतोय स्वतः विलास आणि आता मात्र कोणती चूक होणार नाही. आता क्षेत्ररक्षक स्वप्नील तोडकर आहे आणि आता माघारी जावं लागल. आयकॉन खेळाडू माफ करा उमेश कोळेकर. पहिला झटका जाना 11 जंगलवाडी संघाला उमेश कोळेकर यांच्या रूपामध्ये. आता त्यांची जागा घेण्यासाठी आकाश मोहिते डाव्या हाताने फलंदाजी करतात. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी मैदानात आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर शुभम साळुंखे एका बाजूने तळ ठोकून उभा आहे मैदानामध्ये. आता या खेळाडूबद्दल बोलायचं म्हणलं तर ये ना सूरत देखता है ना मूरत देखता है, ये तो अपने टीम की सिर्फ जरूरत देखता है. म्हणून शुभम साळुंखे या सह्याद्री असोसिएशनचा हिरा म्हणून ओळखला जातो. आणि का ओळखला जातो याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये सुरू आहे. वैयक्तिक काही सांगायची आवश्यकता नाही. तो त्याच्या खेळानं दाखवून देतो की होय मला का म्हटलं जातं की सह्याद्री असोसिएशनचा मी एक मोठा खेळाडू आहे. आता मात्र आकाश मोहिते डाव्या हाताने फलंदाजी करतायत. त्यांच्या समोर आता रोशन ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. आकाश यांच्यासाठी रोशन.
ब्लॉक होल टाकलेला चेंडू, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चेंडू निघून जातोय सरळ सीमापार. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, तितक्या सुरेख पद्धतीने आकाशाने खेळून काढला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला एक सुरक्षित फटका मानला जातो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि त्याचा फायदा मिळतोय. चांगला फटका, निश्चित 4 धावा मिळत आहेत. ड्रोन व्ह्यू पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी छायाचित्रण सुरू आहे. काय फटका खेळलाय, बाप रे. आकाश मोहिते ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. हाय अँड हँडसम षटकार. मला वाटतंय असोसिएशन मधला सगळ्यात हाय अँड हँडसम षटकार आता आकाश मोहितेंच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू आलाय आणि मला वाटतं फक्त औपचारिकता उरलेले या सामन्यामध्ये. सामना जंगलवाडीच्या बाजूने झुकत चाललेला आहे असं दिसत आहे चित्र सध्या तरी. मॅच विलासच्या गोलंदाजीनंतर थोडीशी थांबली होती आणि तदनंतर क्षेत्ररक्षकांच्या चुका या मोठ्या मॅच मध्ये खूप महागात पडल्यात. दोन धाव्यांची गरज आहे, फक्त 2 धाव्यांची गरज आहे यार. पहिली सेमीफायनलची मॅच अगदी बघण्याजोगी, डोळ्याचं पारणं फेडणारी चालली होती. त्यामध्ये आकाश मोहिते आला आणि त्यानं मात्र आपल्या संघाच्या बाजूने घेऊन गेलाय. बैठा फटका, चेंडू हवेमध्ये. विजयाचा षटकार येऊ शकतो का? येस, इट इज अ मॅक्सिमम. फायनल मध्ये धडाक्यात एंट्री केली जाना 11 जंगलवाडी संघानं. अभिनंदन, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फायनल मध्ये धमाक्यात एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी आदर्श मित्रमंडळ साखरवाडी संघ, आपण सुद्धा नाराज होऊ नका. आपण सुद्धा चांगलं खेळला, परंतु अजून आपल्याला एक संधी आहे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. त्यासाठी आपल्याला सुद्धा शुभेच्छा असतील आयोजक कमिटी वर्गाकडून. आणि थाटामध्ये प्रवेश केलाय चला मेगा फायनल मध्ये. चला. जाना 11 जंगलवाडी संघाने अभिनंदन. चला दुसऱ्या सेमीफायनलला सुरुवात होईल.